तर सांगलीत जोरदार पावसामुळे कृष्णा नदीची पातळी 36 फुटांवर पोहोचले। वारणा नदी ही दुथडी भरून वाहते। सांगलीच्या हरिपूर या ठिकाणी वारणा आणि कृष्णा नदीचा संगम होतो। दोन्ही नद्यांचा संगम झाल्यानंतर नदीचं पात्र मोठं आणि विस्तृत झालंय। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे आपण पाहू शकता, आपण सध्या हरिपूर येथील कोथळी पुलावरती आहोत। या ठिकाणी हरिपूरमध्ये कृष्णा नदी आणि वारणा नदीचा इथं संगम झालेला आहे आणि या इथं संगमावरती आपण पाहू शकता कृष्णा आणि वारणा नदीचं पात्र अतिशय विस्तीर्ण आणि मोठ्या असं भव्य स्वरूपात या ठिकाणी आपण पाहू शकता। एकंदरीत पाहिलं तर कोयना धरणातून 95,000 क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येते। चांदोली धरणातून 35,000 क्युसेक्सनं नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे। आलमट्टीतून 2.25 लाख क्युसेक्स वेगाने हे पाणी आलमट्टी धरणातून सोडत असल्यामुळे सध्या तरी धोका नाही आहे, पण येणाऱ्या 2-3 दिवसात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याच्याकडे जिल्हाधिकारी अशोक काकडे असतील, संदीप गुगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं लक्ष आहे। कॅमेरामन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।